माझे नाव मोहिनी आहे. एका सकाळी माझ्या चहाच्या कपातून वाफ निघत होती आणि मी शांतपणे नाश्त्याची वाट पाहत जेवणाच्या टेबलावर बसले होते. माझ्या मोबाईल स्क्रीनवर कामांची एक लांब यादी होती आणि माझ्या मनात एक अनामिक अस्वस्थता होती. अचानक गेटवर कोणीतरी टकटक केले. मी पाहिले आणि मनात म्हटले की आता कोणाचा मूड खराब झाला आहे. मी दरवाजाजवळ पोहोचले तेव्हा एक माणूस तिथे उभा होता. तो कोणताही साधा भिकारी दिसत नव्हता. त्याचे कपडे साधे पण स्वच्छ होते. शरीरावर त्याच्या कोणतीही घाण किंवा डाग नव्हता. त्याचा चेहरा उन्हात भाजलेला होता, पण डोळे विचित्र खोल आणि शांत होते. त्याने काहीतरी बोलण्यासाठी मान खाली झुकवली आणि मग सरळ असे म्हणाला की मॅडम, जर तुम्ही काही खायला दिले तर तुमचे खूप उपकार होतील. त्याला पाहून माझ्या आतली तीच गर्विष्ठ स्त्री जागी झाली, जिने दुसऱ्याच्या नम्रतेला स्वतःचा अपमान मानला. मी वेगाने पुढे गेले आणि रागाने म्हटले, "इथे खायला काहीच नाही. येथून चालता व्हा." तो धक्का बसल्यासारखा माझ्याकडे बघत राहिला. माझ्या डोळ्यात काहीतरी शोधत आहे असे मला वाटले. मग मी त्याला दाखवले, "मी तोंड किंवा परिस्थिती पाहून नाही, तर तू सकाळीच तुझा दुर्दैवी चेहरा घेऊन आला आहेस, म्हणून तुला असे वागवत आहे." मग मी जोरात दरवाजा बंद केला. पाठीमागे वळताना माझ्या हृदयाने एक विचित्र खेळी केली. मी स्वतःवर रागावले आणि पुन्हा दरवाजा उघडला. तो अजूनही तिथेच उभा होता. मी म्हणाले, "काय बघत आहेस? तुला समजत नाही का? चल, येथून निघून जा." तो काहीही न बोलता निघून गेला. पण त्याने जाताना बॉम्बसारखे काहीतरी माझ्यावर टाकले होते. "तुम्ही नेहमीच दुःखी राहाल. तुमची मांडी नेहमीच रिकामी राहील." ती भरण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरीही. मी काही क्षणांसाठी गोठले होते. मी मागून आवाज दिला, "काय म्हणालास?" पण तो गेला होता आणि माझा अभिमान क्षणभर संकोचला. पण मी स्वतःला सावरले. त्याला हसण्याच्या शैलीत उला मारला. "वेडा असेल, सगळे असेच आहेत." पण तो शब्द माझ्या हृदयातील एका ओळीत बदलला होता. मी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला, पण हृदय अस्वस्थ होते. तो चेहरा, ती शांतता आणि ते शब्द माझ्या मनात पुन्हा पुन्हा फिरत होते. रात्री झोपण्यापूर्वी मी माझ्या आईला सांगितले की "आई, आज एक भिकारी आला होता. खूप विचित्र माणूस होता." आईने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाली की "मुली, गरिबांच्या हृदयाला दुःख देऊ नये. त्यांच्या हृदयातून निघालेला शब्द सरळ लागतो." मी हसू लागले आणि म्हणाले, "आई, तो कोणताही असहाय्य वृद्ध नव्हता. एक साधा भिकारी होता. असे लोक तर रोजच येतात." आईने माझ्या हसण्यात काहीतरी वाचले होते. तिने फक्त इतके सांगितले की "भिकारी साधे नसतात. मुली, आपल्या परीक्षेसाठी कोणता चेहरा आला आहे हे आपल्याला माहीत नसते." मी शांत झाले, पण फक्त तोंडाने. तो आवाज माझ्या हृदयात घुमतच होता. दुसऱ्या दिवशी भेटी, रात्रीचे जेवण, पार्ट्या, खरेदी चालूच राहिली. पण हे आश्चर्यकारक होते की प्रत्येक ठिकाणी तो चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. जेव्हा मला रस्त्यावर कोणी भिकारी दिसला, तेव्हा मला धक्का बसला. जर गाडी सिग्नलवर थांबली, तर डोळे त्या भिकाऱ्याला शोधत होते. एका संध्याकाळी मी माझ्या मित्रांसोबत होते. कॅफेमध्ये हसत होते, पण मी शांतपणे बसले होते. माझा एक मित्र म्हणाला, "मोहिनी, काय झाले? कुठे हरवली आहेस?" मी हसले आणि म्हणाले की कदाचित माझी झोप पूर्ण झाली नाही. पण सत्य हे होते की माझा आत्मा त्या अनोळखी व्यक्तीच्या विचारात बुडून गेला होता. माझ्या मनावर जड भार लटकलेला होता. कधी-कधी तो चेहरा रात्री पलंगावर पडताच माझ्या डोळ्यांसमोर यायचा. त्याच्या डोळ्यांची शांतता माझी झोप चोरत असे. आणि मग काही दिवसानंतर माझ्या आयुष्याने असे वळण घेतले की सर्व काही आधीच लिहिले गेले आहे. त्या भिकाऱ्याला भेटल्यानंतर मी 1 महिना व्यस्त होते. मुलगा माझ्या वर्गातील होता. त्याचे कुटुंब खूप श्रीमंत होते. मुलगा खूप हुशार होता. माझे कुटुंब खूप आनंदी होते आणि माझी आई म्हणायची की मुलीचे नशीब उघडले आहे. लग्न खूप भव्य होते. असे एक मोठे कार्य होते जे संपूर्ण शहराला माहीत होते. महागडे कपडे, दागिने, फोटोशूट, पाहुण्यांची गर्दी आणि मी चित्रपटाच्या नायिकेसारखी प्रत्येकामध्ये चमकत होते. लग्नानंतर थोड्या वेळाने आम्ही हनीमूनसाठी मनालीला गेलो आणि त्यानंतर मी न्यूयॉर्क, पॅरिस, लंडनचे फोटो सर्वत्र व्यक्त केले होते. मी मनापासून देवाचे आभार मानले होते की तो भिकारी एक स्वप्न होते जे निघून गेले होते. मी अनेकदा हा विचार करून हसत असे की माझ्यासारख्या मुलीसाठी शाप. पण मी हे विसरले होते की स्वप्नानंतरही, वर्षानंतरही ते वास्तवात परत येतात. काही महिन्यांच्या परतीनंतर मला आई होण्याची आशा वाटली. मी पहिली तपासणी केली. डॉक्टर म्हणाले की अस्वस्थ होऊ नका. ही फक्त एक सुरुवात आहे. मीही माझ्या मनाला सांत्वन दिले. पण महिने निघून गेले होते. मग 1 वर्ष निघून गेले. एके दिवशी माझी सासू स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली की "मोहिनी, मला असेही वाटते की तुझ्यासोबत थोडी कमतरता आहे."
मला आश्चर्य वाटले. मग हसत-हसत ती म्हणाली, "मला माहीत आहे की तुम्ही उपचार घेत आहात. काही कमतरता औषधांनी जात नाही. तुझ्या मनाचे दरवाजेही स्वच्छ केले पाहिजेत. तू देवाकडे कधीही प्रार्थना करू नको. कदाचित तू काहीतरी चूक केली असशील." हे ऐकून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. तिला म्हणायचे होते की ही माझी शिक्षा आहे. माझा नवरा जो यापूर्वी माझी बाजू घ्यायचा, आता त्याने त्या गोष्टींमध्ये लक्ष घालणे कमी केले होते. एका रात्री पलंगावर पडून मी माझ्या पतीला सांगितले की मूल नसते ही एक मोठी गोष्ट आहे, पण म्हणून तुम्ही स्वतः बदलतात? त्याने आपला चेहरा उशाच्या दिशेने वळवला आणि म्हणाला की मला समजले आहे की सर्व काही तुझ्या भोवती फिरत आहे. कुटुंबातील पालकांचे डोळे आपल्यावरती आहेत. मी शांत झाले. माझ्या हृदयाच्या आत एक नाजूक धागा तुटला होता आणि त्याचा आवाजही आला नाही. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी आम्ही एका प्रसिद्ध वैद्याकडून उपचार सुरू केले. त्याने आयुर्वेदिक औषध 1 महिना दिले होते. मी सर्व काही केले जसे सांगितले होते. औषध घेतले. मी प्रार्थनेवर विश्वास ठेवला. भजन कीर्तन केले आणि जेव्हा 2 महिन्यानंतर तो जुना किंवा रिकामा कागद माझ्यावर आला, ज्यावर कोणतीही चांगली बातमी लिहिलेली नव्हती, तेव्हा आम्ही वैद्याकडून उपचारही सोडले. लग्नाला 4 वर्षे झाली होती. 4थ्या वर्षाच्या सुरुवातीला माझी सासू तिच्या नात्यातील एका स्त्रीशी बोलली. ती स्त्री योगिनी होती. ती म्हणाली की ती स्त्री दुर्दैवी आहे. तिच्या नशिबात मूल नाही. सुरुवातीला माझ्या पतीने काहीही बोलले नाही, पण मी त्याच्या डोळ्यात प्रश्न पाहिले. त्याचा आत्मविश्वास हादरला होता. मग एक दिवस माझ्या पतीने संध्याकाळी मला बोलावले. तो खोलीत एकटा बसला होता. आमच्या लग्नाचा एक फोटो त्याच्या हातात होता. मी त्याच्याजवळ गेले आणि विचारले, "काय झाले?" तो म्हणाला, "मी थकलो आहे." मी घाबरून विचारले, "याचा अर्थ काय?" तो म्हणाला, की "माझी आई आजारी आहे आणि माझे वडील हृदयाचे रुग्ण आहेत. कौटुंबिक दबाव तर वेगळाच आहे. मी या लढाईशी यापुढे लढू शकत नाही." मी ओरडून म्हणाले, "तर मग आता तुम्ही काय कराल?" तो फक्त म्हणाला, की "घटस्फोट." आणि मग तो गप्प बसला. घटस्फोटाच्या शब्दापेक्षा त्याचे मौन जास्त बोलके होते. 2 दिवसानंतर मला एक पांढरा लिफाफा मिळाला, ज्यात कोर्टाची घटस्फोटाची कागदपत्रे होती. त्यांना पाहिल्यानंतर काहीही बोलण्याची हिंमत झाली नाही. मी काहीही बोलले नाही. त्या दिवशी मी फक्त माझे सामान उचलले आणि माझ्या पालकांच्या घरी आले. आईने मला मिठी मारली आणि ओरडून म्हणाली, की "न्याय झाला नाही. अत्याचार केले जात आहेत." पण मी शांत होते. मला वाटले, की कदाचित हाच न्याय झाला असेल. कदाचित तो भिकारी सत्य सांगत होता. कदाचित माझे दुःख सुरू झाले होते. आता जेव्हा मी आरसा पाहते, तेव्हा मला तो चेहरा स्पष्टपणे दिसतो. तो भिकारी जो फक्त अन्नासाठी विचारत होता आणि मी त्याची भाकरीच हिसकावली नाही, तर त्याचा सन्मानही हिसकावला होता. मी माझा पहिला घटस्फोट त्याला भाग्यवान मानून विसरले होते. यावेळी आतून काहीतरी शांत होते. कदाचित ती असह्य भावना होती किंवा मला अभिमान वाटत होता, की मी स्वतःसोबत होते. पण असे असूनही मी हार मानली नाही. आता मी विचार करण्यास सुरुवात केली, की कदाचित दुसऱ्या वेळी नशीब काहीतरी वेगळे देईल. कदाचित दुसरा दरवाजा उघडेल. कदाचित आणखी एक नाते आहे, जे मला माझ्या कमतरतेसह स्वीकारेल. मी माझ्या आईला सांगितले, की जर माझ्यासाठी काही नाते येत असेल, तर त्याला नकार देऊ नका. मी तयार आहे. आईने आश्चर्यचकित होऊन विचारले, "तू पुन्हा लग्न करण्यास खरोखर तयार आहेस?" मी म्हणाले, "हो. यात काय फरक पडतो? लोक तर बोलतच राहतील." परंतु यावेळी मी लग्नाआधी देवाकडे काहीही मागितले नाही. कोणताही नवरा, मूल नाही किंवा शांतता नाही. देवा, फक्त एकच प्रार्थना, जर काही शिल्लक असेल तर फक्त क्षमा कर. परंतु मला अजून माहीत नव्हते की पुढील परीक्षा मागीलपेक्षा खूप अवघड असेल. दुसरे लग्न एका सोप्या मार्गाने झाले. विदाईच्या वेळी आईने माझ्या हाताचे चुंबन घेतले आणि म्हणाली, "यावेळी मुली शांतपणे वाग. धैर्य हा सर्वात मोठा नियम आहे." मी मान हलवली. पण माझ्या हृदयात एक आवाज होता की यावेळी मला फक्त एक पूर्ण स्त्री बनव. यावेळी माझा नवरा सुधीर माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठा होता, पण त्याची वागणूक खूप मऊ होती आणि शब्द खूप चांगले होते. लग्नाच्या पहिल्या महिन्यात माझे जीवन खूप शांत झाले होते. मी सुधीरशी बोलायचे, आम्ही फिरायला जायचो, कधी-कधी बुक स्टॉल्सवर थांबायचो, कधी-कधी हॉटेलवर थांबायचो. मला वाटले की कदाचित आता सर्व काही ठीक होईल. कदाचित माझ्या आयुष्यात कोणतीही कमतरता होणार नाही. ज्याने यापूर्वी सर्व काही नष्ट केले होते. सुधीरची एक सामान्य गृहिणी होती. ती माझ्या प्रत्येक कृतीकडे लक्ष द्यायची. जर मी वेळेवर नाश्ता केला नाही किंवा उशिरा त्यांच्या खोलीत गेले तर ती वाईट मानत असायची. मला सुरुवातीला वाटले की त्यांचे वागणे वेळेनुसार चांगले होईल.
पण तिने तोंडाने जे काही बोलले नाही ते ती तिच्या डोळ्यांनी बोलत असे आणि कधी-कधी मी तिच्या डोळ्यांच्या पकडीत असायचे. दुसऱ्या लग्नाच्या 6व्या महिन्यात सुधीरने सांगितले, की आता आपण कुटुंबाच्या नियोजनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तो थोडा गंभीर होता. मी सहमत झाले. डॉक्टरांकडून घेतलेला वेळ पुन्हा निश्चित करण्यात आला. चाचणीत दुसऱ्यांदा अपयश आले. माझ्या पतीने असे बरेच काही सांगितले, की यापूर्वी अशी समस्या होती. मी डोळे फिरवले. तो म्हणाला, "पहिल्या लग्नात समस्या नक्की कोणाची होती? तुझी की त्याची?" तो अगदी तीक्ष्ण शब्दात बोलत होता. मी फक्त उत्तर दिले, की डॉक्टरांनी दोघांनाही तंदुरुस्त असल्याचे सांगितले होते. पण नशिबाने साथ दिली नाही. तो टोमणे मारत हसला आणि म्हणाला, की नशिबापेक्षा शहाणपणाचा अधिक दोष आहे. मी शांत झाले. माझ्या पतीची जीभ पहिल्यांदाच कडू होती. मग काही दिवसात अशा गोष्टी वाढल्या. सुधीरच्या आईने परिसरातील स्त्रियांसमोर एक दिवस सांगितले, की आमची सून आई होऊ शकत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी ती एका पाहुण्यासमोर बोलली, की ती फक्त चहा बनवते. कदाचित आई बनणे तिच्या नशिबात नाही. माझी सहनशीलता आता संपत होती. मी दर महिन्याला रुग्णालयात जायचे, औषधं घ्यायचे आणि स्वतःला समजून सांगायचे, की हा शेवटचा कोर्स असेल. एक दिवस डॉक्टरांनी सांगितले, की आम्ही तुमचे उपचार करू. हे एक सामान्य पुनरुत्पादक उपचार होते, जे खूप महाग होते. मी माझ्या पतीशी बोलले. तो पहिल्यांदाच खूप रागावला होता आणि म्हणाला, की मी तुझ्यावर कितीतरी खर्च करावा, पण मला विश्वास नाही की तू कधीही आई होशील. मी स्वतःला नियंत्रित केले आणि आईच्या मदतीने बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझ्याबद्दल भार मानण्यास सुरुवात केली होती. ती म्हणाली, की आमच्या कुटुंबात अशा कोणत्याही स्त्रिया नाहीत. मला माहीत नाही, की मी या दुर्दैवी मुलीला कोठून आणले. जेव्हा ती फोनवर एका मित्राशी बोलत होती, तेव्हा मी रात्री स्वयंपाकघरातून हा शब्द ऐकला. त्या दिवसात माझे वडील आजारी पडले होते. मी माझ्या पतीला एक दिवस माझ्या आईला भेटायला सांगितले. तो असभ्य शब्दात म्हणाला, "पण रात्री परत ये." मी निघून गेले. वडिलांचा चेहरा कमकुवत पाहून माझे हृदय थरथरले. मी माझ्या आईसमोर धैर्य ठेवत होते. पण जेव्हा माझ्या पतीचा फोन रात्री आला, तेव्हा त्याने रागाने विचारले, की "आता तुला हे ठिकाण आवडेल?" मग मला समजले, की आता माझ्या नात्याचा पाया हलू लागला आहे. एके दिवशी मी माझ्या पतीला सांगितले, की "जर तुम्हाला असे वाटत असेल, की तुमचे आयुष्य माझ्याद्वारे पूर्ण होऊ शकत नाही, तर मी मागे जाण्यास तयार आहे." तो माझ्याकडे न पाहता म्हणाला, "धन्यवाद. चला, तुमचे शहाणपण ठीक आहे." जेव्हा दुसरे घटस्फोटाची कागदपत्रे माझ्या हातात आली, तेव्हा माझ्या वडिलांचे डोळे ओले झाले होते आणि आईचे डोळे खाली वाकले. पण मला अश्रू आले नाहीत. आतमध्ये हालचाल नसल्यासारखे फक्त एक रिक्तपणा होता. पण ती शून्यता माझ्या आत काहीतरी भरत होती. एक अशी गोष्ट जी शब्दात सांगता येत नाही. मी स्वतःला प्रश्न विचारत असे, जर त्या भिकाऱ्याने मला शाप दिला नसता, तर माझे नशीब हे असेच असते का? किंवा कदाचित त्या शापाने माझे नशीब एका ओळीत बनवले असेल. आता मला कोणत्याही परिस्थितीत त्याला भेटणे भागच होते. मला त्याच्याशी लढण्याची माफी मागायची होती. आता मी दररोज सकाळी निघाले आणि शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याला शोधायचे. कधी-कधी बाजारात, कधी रस्त्यावर, कधी फुटपाथवर, कधी हॉस्पिटलच्या चौपाटीकडे जाताना, बस स्टँड, रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला. मी प्रत्येक भिकाऱ्याच्या जवळ जाऊन त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहायचे आणि त्यांना हळूच म्हणायचे, "तुम्ही तेच आहात ना?" कधी-कधी लोक शांत राहत आणि कधी-कधी माझ्यावर हसत आणि म्हणायचे, "मॅडम, तुम्हाला रोज असे चेहरे दिसतात. तुम्ही आम्हाला ओळखण्यासाठी का आला आहात?" आम्ही आणि हळुवारपणे म्हणायचे, की मी दिलगिरी व्यक्त करत आहे. माझ्याकडे आता एका वेगळ्या प्रकारची आग होती. फक्त एका सत्याचा राग किंवा अभिमान नाही. देवाला मी दररोज प्रार्थना करत असे, "जर तुला हवे असेल तर आज तो भिकारी परत पाठव." पण ही माझी परीक्षा होती. एके दिवशी दुपारी सिग्नलवर एक गाडी थांबली. समोर एक छोटी रुग्णवाहिका उभी होती. दरवाजा उघडला आणि त्या महिलेची किंचाळी आतून ऐकली गेली. 2 माणसे अस्वस्थ झाली. एकमेकांना सांगत होती, की माणूस गाडी थांबवण्यास तयार नाही. प्रसूती होणार आहे, पण रुग्णालय खूप दूर आहे. काय करावे? मी एका क्षणासाठी मान फिरवली. गाड्या मागून हॉर्न देत होत्या. माझ्या मेंदूने म्हटले, की माझी समस्या नाही. हृदयाने म्हटले, की हा क्षण आहे, हा प्रयत्न आहे. मी गाडी बाजूला केली आणि त्या पुरुषांना त्या बाईला माझ्या गाडीत ठेवण्यास सांगितले. त्यांना संकोच वाटला, की मॅडमना त्रास होईल. मी दार उघडले आणि म्हणाले, की जर मी थांबले तर कदाचित माझा देवही थांबेल. त्या बाईला आत आणा. महिलेच्या चेहऱ्यावर खूप साऱ्या वेदना दिसत होत्या.
ती घामामध्ये पूर्णपणे भिजली होती. आवाजात तिच्या एक तळमळ होती. मी तिला मागच्या सीटवर बसवले आणि पूर्ण वेगाने गाडी चालवली. आम्ही रुग्णालयात पोहोचलो. ती माझे मनगट धरून राहिली आणि म्हणाली की देव तुम्हाला मुले देईल. ती प्रार्थना नव्हती. ते माझ्यासाठी एक दार होते, जे अनेक वर्षांपासून बंद होते. पण आज ते उघडत होते. त्या महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मी बाहेर आले आणि बसले. थंड हवा माझ्या चेहऱ्यावर आदळत होती. मला आतून एक विचित्र भावना जाणवत होती. त्या दिवसाच्या अपघाताच्या आधी मी पहिल्यांदाच स्वतःला पाहिले. आता मी जाणवू लागले होते, मी फक्त भिकारी शोधत नव्हते, तर मी स्वतःला शोधत होते. त्या दिवसानंतर माझी शोधण्याची पद्धत बदलली होती. मी फक्त दारात फिरत असे. मी लोकांना मदत करायचे, त्यांचे ऐकायचे, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे. मी आईसोबत बाजारात वस्तू उचलत असे, मुलांना रस्ता ओलांडण्यास मदत करायचे, भिकाऱ्याला अन्न द्यायचे, त्याच्या डोळ्यात चेहरा न शोधता. आता मी भिकारी नव्हे, तर माझ्या आतल्या राखेतून बाहेर पडणारा धूर समजण्यास सुरुवात केली आणि या राखेमध्ये एक चमक होती. कदाचित देव किंवा कदाचित तो मला आरशात पाहू शकेल. काहीतरी बदलत होते. मला काय माहीत नव्हते, पण जे काही होते ते मला या क्षणाशी जोडत होते. ज्या क्षणी कोणीतरी एखाद्याच्या दुःखात सामील होतं, ओळखल्याशिवाय अनामिकपणे. मी अनेक दिवस मंदिरातही फिरत होते. कोणालाही काही विचारले नाही. दोघांनाही त्रास देणार नाही. पूजा करत, गरिबांना दान देत तो प्रत्येक भिकारी काळजीपूर्वक पाहत असे. त्याच्या युक्त्या, त्याचे डोळे, त्याचे ओठ सर्व काही आठवणीसारखे तपासत असे. कोणताही आवाज यापुढे नव्हता. शांतता माझी प्रार्थना बनली होती. मग एक दिवस मी त्याला रात्री बसलेला पाहिला. तेच कपडे, तोच गंभीर चेहरा आणि त्याच डोळ्यांमध्ये मी एक मूक वादळ पाहिले. प्रथम मी थांबले. जणू माझे पाय जमिनीला चिकटले आहेत. हृदय धडधडत होते. जणू वर्षांचा शोध आज पूर्ण होणार आहे. मग जणू एखाद्याने मला आतून ढकलले आहे. मी त्याच्या जवळ गेले. काहीही बोलण्याची हिंमत नाही. बस हळूहळू जमिनीवर बसले. माझ्या ओठांवर कोणतेही शब्द नव्हते, पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी माझे डोके टेकले. माझे हात स्वतःच जोडले गेले होते. मी रडणाऱ्या डोळ्यांनी आणि ओठांवर एक विनंती आणली आणि म्हणाले की मी तीच मोहिनी आहे, जिने तुम्हाला तिच्या दारातून ढकलले होते, जिने तुमच्या शापाला विनोद मानले, जिने तुम्हाला अन्न दिले नाही. त्याने माझ्याकडे पाहिले. मी त्याच्या डोळ्यात पाहिले. तिथे राग नव्हता, कोणताही द्वेष नव्हता किंवा कोणताही विजय नव्हता. तिथे फक्त एक थकलेला माणूस होता. मी म्हणाले, "मला माफ करा." माझा आवाज थरथरला. माझ्या अस्तित्वाप्रमाणे पूर्णपणे कमकुवत झाले. मी म्हणाले की माझे हृदय तुटले आहे, जे कधी-कधी अभिमानाने भरले होते. आता ते फक्त रिकामे आहे. तो काही काळ गप्प राहिला. मग हृदय तुटते हे अगदी मऊ शब्दात सांगू लागला. तुम्ही इच्छित असल्यास देव तुम्हाला पुन्हा जोडू शकेल. पण अट अशी आहे की अभिमान सोडावा लागेल, सत्याला वाकावं लागेल. त्याचे ऐकल्यानंतर मी माझे डोळे बंद केले होते. त्याचे शब्द माझ्यामध्ये शांत प्रार्थनेसारखे उतरले होते. मी माझे डोके जमिनीवर टेकवले. आता माझ्याकडे झुकण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. काही क्षण गेले. मंदिर उघड्या दाराप्रमाणे शांततेचे साक्षीदार झाले होते. भक्त येत होते, पण कोणतीही व्यत्यय नव्हता आला. ती व्यक्ती माझ्यासमोर बसली होती. जणू प्रत्येकाला माहीत आहे आणि आता मी त्याच्या जागी परत आलेल्या एका हरवलेल्या आत्म्यासारखे होते. त्याने कोणताही ढोंग केला नाही आणि कोणत्याही प्रकारे स्वतःला व्यक्त केले नाही. फक्त शांत राहिला. मग तो उठला आणि माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, "जर तुम्हाला चालायचे असेल, तर तुम्हाला एकत्र थांबावे लागेल. तुम्ही निर्णय घ्या. परंतु लक्षात ठेवा, हा मार्ग लांब आहे आणि तो अभिमानासाठी नाही." मी हळूहळू होकार केला आणि म्हणाले, "कुठे चालायचे आहे?" माझा आवाज कमकुवत होता, पण जिवंत होता. तो म्हणाला, "सत्याकडे. पण प्रथम स्वतःला ओळखा. मग तुम्हाला कोणत्या दरवाजावर राहायचं आहे ते ठरवा. जो बंद होता तो किंवा त्याला आता उघडायचा आहे तो." मी त्याच्यासोबत चालण्यास सुरुवात केली. तो पुढे जात होता. मी मागे होते. वाटेत शांतता होती. तिथे कोणतेही ओझे नव्हते किंवा तक्रार नव्हती. ते फक्त शांत होते. प्रथम असे वाटले, की मी कोणत्याही प्रकाशासह चालत आहे, कोणत्याही सावलीने नाही. आम्ही जुन्या रस्त्यावर प्रवेश केला. एक लहान खोली होती. दरवाजा उघडा होता. एक लहान मंदिर बांधले गेले होते. मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, "हे तुमचे घर आहे?" त्याने आपले डोके हलवले आणि म्हणाला, की "मी अनेक वर्षांपासून राहतो. कधी-कधी मी मंदिराची साफसफाई करतो. कधी-कधी मी भक्तांची पूजा करतो आणि कधी-कधी मी गरिबांसाठी अन्न शिजवतो. मी मुलांनाही शिकवतो. खूप काम करतो." मी त्याच्याकडे आश्चर्यचकितपणे पाहत राहिले. "तुम्ही भिकारी नाही का?" तो हसला
आणि म्हणाला की जो देवाच्या इच्छेनुसार सहमत आहे तो एक भिकारी आहे. हे ऐकून माझ्या हृदयात एक दरवाजा उघडला होता. मी म्हणाले, तुम्ही मला शाप का दिला? तो गंभीर झाला आणि म्हणाला की मी शाप दिला नाही. मी जे विचार केले ते मी फक्त सांगितले. मी त्याचे ऐकून थक्क झाले होते. मी म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचे आहे? तो म्हणाला की तुम्ही अभिमान बाळगत होता. जर मी हळुवारपणे सांगितले असते तर तुम्ही हसणे सुरू केले असते. माझे डोळे ओले होते. तो म्हणाला, आता तुम्ही काय कराल? मी उत्तर दिले की मी माफी मागेल. आता अभिमानाला जागा नाही. तो गप्प राहिला. मग हळूहळू म्हणाला की जर देवाला हवे असेल तर तुम्ही अनेक वर्षांपासून जे काही मागत आहात ते तो देईल. पण आता ते फक्त प्रार्थनेद्वारे मिळणार नाही. मी जोडलेल्या हाताने प्रार्थना केली. त्याच वेळी त्याच्या घरात बांधलेल्या एका छोट्या मंदिरात तो पहिल्यांदाच म्हणाला, देवा, मला मुले द्या किंवा नाही, पण तुला जे आवडते ते तुम्ही मला बनवा. मला तो क्षण माहीत होता. मी या भिकाऱ्याची नव्हे तर देवाचा एक खरा भक्त अपेक्षित होती. आता माझा प्रवास सुरू होणार होता. आमच्या शेवटच्या भेटीनंतर काही दिवसात या छोट्या खोलीच्या आसपास एक तेजी होती. कधी-कधी मी एकटी बसायची, कधी-कधी काही अन्न घ्यायची आणि कधी-कधी तो गप्प बसायचा. मी त्याच्यासोबत वेळ घालवत असे. तो प्रश्न विचारत असे. माझ्या शांतता मोडण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही. फक्त काम करायचा. त्याच्या घराच्या बरोबरीचे एक मंदिर देखील होते, जे खूप मोठे होते. तो तेथे स्वच्छता करायचा. आपल्या घरात मुलांना शिकवायचा. मला आश्चर्य वाटले की त्याने लिहिले होते, कधी-कधी वृद्ध लोकांना स्वतः मंदिरात देवाला पाहायला हवे. जेव्हा मी त्याला पाहायचे, तेव्हा मला असे वाटते की ती तेच व्यक्ती आहे, जी मी कधीही माणूस म्हणून समजण्यास नकार दिला होता. एक दिवस मी त्याला सांगितले की जर माझ्या दिलगिरीचा मार्ग फक्त लग्नातूनच गेला, तर मी तयार आहे. तो माझ्या शब्दांची तपासणी करत असल्यासारखा गप्प राहिला. क्षमा सोडते आणि विवाह केवळ क्षमा करण्याची जबाबदारी नाही. मी डोके झुकवले आणि उत्तर दिले, जेव्हा हृदय काळजीमुक्त होते, तेव्हा विचार बदलतात. तो हसला. मग म्हणाला, ठीक आहे. त्याने मंदिराच्या पंडितजींशी बोलला. ते म्हणाले की आम्ही मंदिरातच सोप्या पद्धतीने लग्न करू. कोणत्याही आवाजाची किंवा विधीची गरज नाही. आम्ही पुढच्या महिन्यात मंदिरात लग्न केले. माझ्या आईला या लग्नाबद्दल काहीही हरकत नव्हती. आज मी तिच्यासमोर वधू म्हणून होते. त्याचे नाव दीपक होते, ज्याने माझ्या आयुष्यातील सर्व दिवे प्रकाशित केले होते. मी शांत होते, पण पहिल्यांदाच माझ्यामध्ये आत्मविश्वास आला होता. लग्नानंतर आम्ही मंदिरातून बाहेर पडलो. मंदिरातून गेल्यावर आम्ही एका रस्त्यावर प्रवेश केला. माझे हृदय जोरात धडधडत होते. हा मार्ग मला माहीत नव्हता, पण आता मला कशाचीही भीती वाटत नव्हती. एक लहान घर दिसले. स्वच्छ भिंतीवरील दरवाजावर एक साधा पडदा होता. त्याने पडदा काढला आणि मला आत येण्यास सांगितले. मी आत प्रवेश केल्यावर आश्चर्यचकितच झाले. घर लहान होते, पण सर्व काही अगदी व्यवस्थित ठेवले होते. जमिनीवर जुना पण स्वच्छ गालिचा होता. घरात एक लहान रॅक होता, ज्यावर काही पुस्तके ठेवली होती. स्वयंपाकघरात चहाचा वास येत होता. तो आत आला आणि म्हणाला की मी हे घर स्वतः बांधले आहे. दिवसा भक्तांची सेवा करणे, मुलांना शिकवणे आणि हळूहळू हे सर्व गोळा करण्यासाठी मी माझ्या बचतीतून पैसे वापरले. त्याचे ऐकत असताना माझे पाय क्षणभर थांबले. मी संपूर्ण घर पाहिले. त्याची मेहनत प्रत्येक गोष्टीत बोलत होती. तो राजवाडा नव्हता, पण विचित्र प्रेम, विश्रांती आणि शांततेचे वातावरण होते. मी माझ्या ओल्या डोळ्यांनी खोलवर विचारले, तुम्ही हे सर्व एकटे केले? तो हसला आणि म्हणाला, ज्याला देवाचा पाठिंबा आहे त्याला दुसऱ्या कोणाचीही पाठिंबा घेण्याची गरज नाही. नवीन सुरुवात आणि आंतरिक शांती. त्या दिवसानंतर मी हे घर स्वीकारायला सुरुवात केली. नवीन पडदे भिंतीवर टांगले, स्वयंपाकघरात मसाल्यांची यादी बनवली, संपूर्ण घर स्वच्छ केले. सर्व काही माझ्या स्वतःच्या नुसार ठेवले होते आणि एक शांत घर बनले होते. त्यात आता सौंदर्य वाढले होते. मी प्रार्थना करायचे, घरी पूजा करायचे, सकाळी उठून अंघोळ करायचे, घर स्वच्छ करायचे आणि त्याच्या विचारात हरवून जायचे. एके दिवशी मी त्याच्या कपड्यांचे कपाट उघडले आणि त्यात एक कापड सापडले. मग अचानक माझे डोळे कपाटावर ठेवलेल्या एका लहान बॉक्सवर गेले. मला ते उघडल्यासारखे वाटले, पण मी लगेच थांबले. आता मला तिचा विश्वास तोडण्याची इच्छा नव्हती. मी त्याला विचारले, तुम्हाला इथे राहणे कसे काय आवडते? तो माझ्या मुद्द्यावर हसला आणि म्हणाला की मी तुला एवढेच सांगू शकतो. मी उत्तर दिले, मला यापुढे काहीही नको आहे. फक्त माझ्यासाठी तुमचे समर्थन आणि हे घर पुरेसे आहे. एक दिवस तो मंदिरातून आला आणि त्याने खायला सुरुवात केली आणि सांगितले की आज शिकवणीच्या मुलांना तुला भेटायचे आहे. मी हसत म्हणाले, मुले येथे अभ्यास करतात. माझ्याकडे फक्त पहिला दिवस आहे.
मुलांनाही माझ्यासमोर अभ्यास करण्यासाठी बोलवा. मी मुलांना भेटते आणि त्यांना सांगेन की मी सुद्धा काही शिक्षणाची तहानलेली होते. आता मी शिकायला आले आहे. दिवस साधेपणाने जात होते. माझा नवरा दुपारी त्याच्या घराच्या एका छोट्या अंगणात बसून मुलांना शिकवत असे. रात्री शांततेत जात होती व मला आठवते की एक दिवस मी त्याच्यासाठी कपडे इस्त्री करताना विचार केला, हेच आयुष्य आहे का जे मला कधी हवे होते? आणि लगेच माझ्या मनातून आवाज आला, नाही, हेच जीवन मला सापडले जेव्हा मी माझी इच्छा सोडली. त्याची शैली स्त्रीला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट होती. सुरक्षा, आदर, विश्रांती. जेव्हा त्याने मला काम करताना पाहिले, तेव्हा तो माझ्यासाठी पाणी ठेवत असे, माझी काळजी घेत असे. हिवाळ्याच्या रात्री माझ्या खांद्यावर रजाई ओढायचा, उन्हाळ्यात पंखे दुरुस्त करायचा आणि कधीही त्याने तक्रार केली नाही. माझ्या मागील काळासाठी त्याने कधीही मला टोमणे मारले नाहीत किंवा त्याने माझ्या जखमांना डिवचले नाही. एका रात्री झोपल्यानंतर जेव्हा आम्ही सकाळी उठलो, तेव्हा मी पाहिले की तो मंदिरात बसला होता आणि पहिल्यांदाच अंघोळ केल्यानंतर प्रार्थना करीत होता. मग मीही त्याच्या बाजूला बसले. त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, आज हृदय खूप शांत झाले आहे, नाही का? मी माझे डोके हलवले. हो, आज असे वाटले की जणू काही माझ्या आत काहीतरी साफ झाले आहे, काहीतरी नवीन घडवू लागले. काही आठवड्यानंतर माझ्या शरीरात बदल जाणवू लागले. कधी कधी थकवा अनावश्यक होऊ लागला, कधी मळमळ, कधी चक्कर येणे, कधी जास्त झोप. हृदय चिंताग्रस्त होण्यापासून देखील घाबरले. पहिल्यांदा मी दुर्लक्ष केले. असा विचार केला की कदाचित हवामानाचा परिणाम आहे. पण जेव्हा एक दिवस घरून काम करत असताना माझा श्वास अचानक फुगू लागला, तेव्हा दीपक मला पाहून घाबरून गेला. त्याने मला विचारले, तब्येत तर ठीक आहे ना तुझी? मी म्हणाले, कदाचित अशक्तपणा आहे. हे सर्व काही दिवसांपासून चालू आहे. तो म्हणाला, तू मला आधीच का सांगितले नाहीस? उद्या डॉक्टरकडे जाऊ. मी त्याला टाळण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्याने आग्रह धरला आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी काही चाचण्या घेतल्या आणि मग आम्ही शांतपणे बाहेर आलो आणि बसलो. तो सतत माझ्या डोळ्यात पाहत होता. जेव्हा अहवाल आले तेव्हा डॉक्टर हसले आणि माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले की आपण आई होणार आहात. डॉक्टरांचे हे शब्द हवेत फिरू लागले. श्वास छातीवर अडकला होता आणि मला असे वाटले की जणू काही वेळ थांबली आहे. हा क्षण मी अनेक वर्षांपासून मागितला होता आणि आज तो क्षण माझ्या डोळ्यांसमोर आला. इतका खरा आहे की त्यावर शंका घेण्यास जागा नव्हती. मी माझ्या पतीकडे पाहिले. तो आधीच माझ्या डोळ्यात डोकावत होता. मग त्याचे डोळे झुकले आणि हात जोडून म्हणाला, देवा, मी खूप कृतज्ञ आहे. तो म्हणाला की आम्हाला खूप आनंद मिळाला आहे आणि आम्हाला देवाकडून हा आनंद मिळाला आहे. आम्ही दोघे क्लिनिकमधून बाहेर आलो. कारच्या दिशेने चालत असताना माझे पाय जमिनीपेक्षा हलके होते. नवीन आशेच्या दिशेने उठण्यासारखे प्रत्येक पाऊल होते. आम्ही दोघांनी गाडीत बसून एकमेकांकडे पाहिले, पण आम्ही काहीही बोललो नाही. फक्त गुप्तपणे त्याने हात माझ्या हातावर ठेवला. त्याच्या स्पर्शात कोणतीही अपेक्षा नव्हती किंवा कोणतीही मागणी नव्हती. फक्त त्याने हा क्षण स्वीकारला होता. घरी पोहोचताना मी थेट बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी गेले आणि मग प्रार्थना करत राहिले. मला असे वाटत होते की मी देवासमोर जागे व्हावे. मी रडत होते आणि देवाला प्रार्थना करत होते आणि वारंवार असे म्हणत होते की माझ्या आयुष्यात आनंद मिळाल्याबद्दल धन्यवाद. देवाने माझ्यावर एक मोठी कृपा केली आहे. मी यापुढे कोणत्याही भिकाऱ्याला धक्का देणार नाही. माझा नवरा, जो एक प्रामाणिक आणि कष्टकरी माणूस असूनही आयुष्यात आपले जीवन जगत नव्हता. साध्या कपड्यांमध्ये एक सामान्य माणूस बनून ज्याने मला एक व्यक्ती बनवले आहे, मी त्याला नाकारणारी कोण? जो गैरसमज झाला त्याने त्याला भिकारी मानले. प्रार्थना केल्यावर मी अन्न बनवले. तिला तिच्या पतीच्या निवडीबद्दल आनंद झाला होता. माझ्या हृदयात एक शांतता होती. माझे हृदय नवीन आनंदात बुडाले होते. पहिल्यांदा हा आनंद इतरांकडून ऐकला होता, पण आता अनेक वर्षानंतर तो मला मिळाला होता. देवाने अनेक वर्षानंतरही त्याचे वचन पूर्ण केले होते आणि माझी मांडी भरली. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा डॉक्टरकडे गेलो, जिथे सर्व अहवाल येणार होते. नर्सने माझ्याकडे फाईल दिली आणि म्हणाली की देवाने सर्व काही सामान्य केले आहे. मी शांत श्वास घेतला आणि बाहेर आले आणि माझ्या पतीशी बोलले. त्याने अहवाल वाचले. मी रडलेल्या डोळ्यांनी म्हणाले, मला पाहिजे आहे की मूल केवळ प्रार्थनेचे परिणाम व्हावे, औषधाचे नाही. तो हसला आणि म्हणाला की यावेळी प्रार्थना औषधापेक्षा जास्त प्रार्थना दर्शवत आहे. आम्ही निर्णय घेतला होता की आम्ही आमच्या पालकांशिवाय कोणालाही ही बातमी सांगणार नाही.
मी माझ्या आईला बोलावून सांगितले. ही बातमी ऐकून तिला खूप आनंद झाला. मग ती रडायला लागली आणि म्हणू लागली, की "मुली, आपली प्रार्थना देवाने ऐकली आहे. आपली इच्छा देवाने पूर्ण केली आहे." मी म्हणाले, "हो, आई, आता मला प्रत्येकासाठी प्रार्थना व्हायचे आहे. कोणाचेही हृदय दुखावले जाणार नाही. मी कोणत्याही भिकाऱ्याला बाहेर काढणार नाही." मी घराबाहेर पडणे थांबवले होते आणि उपासनेसाठी घरातच राहायचे. घरगुती कामात गुंतले जायचे आणि त्याचा वेळ भेट देणाऱ्या अतिथीच्या तयारीत घालवला गेला. एक दिवस दार ठोठावले. एक भिकारी बाहेर उभा राहिला. त्याच्या हातात एक जुनी वाटी आणि त्याच्या गळ्यात एक मळलेली शाल होती. मी त्याला काही क्षण पाहिले. मग दरवाजा उघडला आणि म्हणाले, की "मी तुमच्यासाठी खाण्याची व्यवस्था करते." त्याने थोडी माघार घेतली आणि म्हणाला, "मला तुम्ही भोजन देऊ नका." मी तरीही त्यांच्यासाठी अन्न दिले. खाण्याबरोबरच त्याने पाणी पिण्यासही सुरुवात केली आणि मी माझ्या पतीचे स्वच्छ कपडेही दिले आणि काही पैसेही दिले. त्याने मला आशीर्वाद दिला आणि प्रार्थना केली. देवाने आपल्याला आई बनण्याचा आनंद मिळवून देण्याची प्रार्थना देखील स्वीकारली आणि आपल्या मुलाने तुम्हाला देवाशी जवळीक साधण्याची संधी दिली. मी काही क्षणांसाठी आश्चर्यचकित झाले. मी त्या दिवसात अनेकदा स्वप्न पाहत असे, ज्यामध्ये मूल एका अज्ञात मांडीवर बसले होते आणि कोणीतरी दूरवरून येत असे आणि म्हणायचे, की आपली प्रार्थना स्वीकारली गेली आहे. मी त्या स्वप्नांचा उल्लेख केला नव्हता. एक दिवस माझा नवरा म्हणाला, "तुला कशाची भीती वाटते का?" मी म्हणाले, "कशाची भीती?" तो म्हणाला, की "आपल्याबरोबर पुनरावृत्ती होऊ नये." मी माझे डोके हलवले आणि म्हणाले, की "यावेळी देवाने मी स्वतः बंद केलेला दरवाजा उघडला आहे. आता तो स्वतः बंद करणार नाही." सुरुवातीला आम्ही आमची चांगली बातमी फक्त लोकांना बंद करण्यासाठी ठेवली होती. पण ही गोष्ट किती लपवू शकतो? ज्या प्रत्येकाला परिसरातील नातेवाईकांना माहीत होते, त्यांना हळूहळू सर्व काही कळले आणि टोमणांचे वादळ देखील सुरू झाले. हेच लोक होते ज्यांनी माझ्या पहिल्या लग्नाचे कौतुक केले आणि दुसऱ्या घटस्फोटाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आणि आता तिसऱ्यांदा जेव्हा मी शांततेच्या रूपात माझे आयुष्य जगत होते, तेव्हा या लोकांनी कानात गुंडाळलेल्या स्मितांचे वितरण करण्यास सुरुवात केली. एक दिवस बाजारात भाजीपाला घेऊन दोन स्त्रिया दिसल्या. जेव्हा मी त्यांच्याकडे पाहिले, तेव्हा त्यांनी लगेच नजरेची चोरी केली. पण मी पुढे जाताच एक स्त्री म्हणू लागली, "ही मोहिनी भिकाऱ्याची पत्नी आहे." दुसऱ्या एकाने उत्तर दिले, की "होय, त्याने ऐकले आहे की आता ही आई होणार आहे. हा एक चमत्कार नाही, तर दुसरेच प्रकरण आहे." मी स्पष्टपणे ऐकले होते, पण मनावर ओझे ठेवले नाही. मी माझ्या प्रार्थना लहान मनाने नव्हे, तर देवाकडून विचारून हे सर्व साध्य केले. मग एखाद्या व्यक्तीच्या मंजुरीमुळे माझी प्रार्थना कशी काय कमी होऊ शकते? घरी आल्यावर मी माझ्या पतीला हे सर्व सांगितले. तो त्याच्या सवयीनुसार शांत राहिला. फक्त असे म्हणायला सुरुवात केली, की "जेव्हा आपण आपल्याला जीवन देतो, ज्यास आपण कधीही विचारले नव्हते, मग लोकांना ते जाणवत नाही." मी त्याच्याकडे पाहिले, की मला असे म्हणायचे आहे, की तुम्हीच आहात ज्याने माझ्या अस्तित्वाला नवीन ओळख दिली आहे. पण माझे तोंड शांत होते. दुसऱ्या दिवशी आईने माझ्यावर रागवले. ती म्हणाली, की "तुम्ही सर्वांना तुमच्याबद्दल का सांगितले आहे? तुम्ही संयम ठेवायला हवा होता. तुमच्या पहिल्या लग्नामुळे लोक तुम्हाला कसे पाहतात हे तुम्हाला माहीत आहे." मी मऊ शब्दात उत्तर दिले, की "आई, ही बातमी कोणत्याही आनंदाप्रमाणे पसरली नाही. हा देवाच्या इच्छेचा संदेश आहे." दुपारी एक दिवस माझा एक जुना मित्र अचानक माझ्या घरी आला. सामान्य स्थिती विचारल्यानंतर तो म्हणू लागला, की "मोहिनी, तो तुझा पती आहे का? त्याचे जीवन भिकाऱ्यासारखे आहे. तो गरीब आहे किंवा त्याच्याकडे कोणतीही संपत्ती देखील नाही. तुला हे कसे काय आवडले?" मी त्याच्याकडे पाहिले आणि खूप शांतपणे उत्तर दिले, "जेव्हा एखादी व्यक्तीला पटवून देते आणि त्याच्या भक्तीमध्ये हरवते, तेव्हा ते सहन करण्याची गरज नाही, परंतु ती पूर्ण करणे सोपे होते." मी दररोज प्रत्येक क्षणाबद्दल आश्चर्य व्यक्त करायचे, की हे सर्व माझ्या देवाकडून क्षमा आहे किंवा माझे नसलेल्या चाचणीतून बाहेर पडणे हे फक्त एक बक्षीस आहे. एके दिवशी सकाळी मी बसले होते. एक मध्यम वयाचा भिकारी होता. त्याच्या हातात एक तुटलेली वाटी होती. चेहऱ्यावर सूर्याची झलक होती. डोळ्यात प्रकाश होता. मी त्याच्या हातात काही पैसे ठेवले आणि मी खाली वाकले आणि म्हणाले, की "मी आता आई होणार आहे." तो माझ्याकडे न पाहता म्हणाला, की "जेव्हा स्त्री खाली वाकणे शिकते, तेव्हा देव तिला आई होण्याचा अधिकार देतो. कारण जेव्हा देव निर्णय घेतो, तेव्हा लोकांचे शब्द धूळसारखे दिसतात आणि जेव्हा धूळ बसते, तेव्हा प्रकाश आणखी स्वच्छ होतो." आणि आता माझ्यासमोर फक्त एक प्रकाश होता, जो प्रेम होता, ज्याने अनेकदा आवाजही केला नाही. तो शांत आहे.
त्याने मोठ्या आवाजात कधी व्यक्त केले नाही. कोणीही फुलांनी सुशोभित शब्द देणार नाही. पण दररोजच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये तो मला त्याच्यासाठी मी किती महत्त्वाचे आहे हे सांगायचा. त्या दिवसात माझा 7वा महिना सुरू झाला होता. माझे शरीर जड होत होते. कधी-कधी श्वास उखडला जात असे. एक दिवस जेव्हा मी पिठाची पिशवी उचलली, तेव्हा माझ्या पाठीत दुखण्याची एक लाट सुरू झाली. दीपकने लगेच माझा हात पकडला आणि म्हणाला, "मोहिनी, आता तू फक्त एका जीवाची नाहीस, तर 2 जीवांसाठी जबाबदारी आहेस." ही कोमलता प्रत्येक वेळी मला तोडत असे. एका रात्री जेव्हा आम्ही छतावर बसलो होतो, तेव्हा चंद्र आकाशात भरला होता. तो तारे पाहत होता आणि मी त्याच्याकडे पाहत होते. अचानक माझ्या मनात आले, की आज मी त्याला प्रश्न विचारते, जे अनेक वर्षांपासून माझ्या हृदयात अडकले होते. मी हळुवारपणे म्हणाले, "कधी-कधी तुम्ही मला सांगितले असते, की तुम्ही माझ्यावर प्रेम करता." त्याने माझ्याकडे पाहिले आणि पहिल्यांदाच थोडे हसू लागला. मी आश्चर्यचकित होऊन विचारले, "प्रेमाची अभिव्यक्ती इतकी कशी काय नम्र असू शकते?" तो गंभीर झाला. मग मऊ शब्दात बोलला, "एक प्रेम आपल्याला लहान बनवते. मी तुझ्यासाठी संपूर्ण प्रार्थना म्हणून जगत आहे. प्रत्येक क्षणी मी तुझ्यासाठी प्रार्थना मागतो." माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी त्याच्याकडे पाहिले नाही. फक्त आकाशाला तोंड देऊन तो म्हणाला, "देवा, ज्याने माझ्यावर शब्दांपेक्षा जास्त प्रेम केले आहे, त्याला कधीही दुखावू नको." ती रात्र खूप खास होती. मी बराच काळ विचार करत होते. मी प्रार्थना म्हणून जगलो आहे, हे त्याचे शब्द माझ्या मनात फिरत राहिले. हा शब्द कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान शब्द होता. त्याच्या शब्दात प्रेम होते. त्याने माझ्या आतली शेवटची तुटलेली भिंत देखील जोडली होती. आता शब्दांऐवजी आपल्यात प्रार्थना झाली होती. आम्ही एकत्र बसून प्रार्थना करायचो. तो जोडलेल्या हातांनी शांतपणे गात असे. तो स्तोत्रे गात असायचा आणि मी त्याला पाठिंबा देत असे. तो थांबायचा आणि मी त्याच्या हातावर माझा हात ठेवत असे. ती रात्र थोडी वेगळी होती. हवामान स्पष्ट होते. आकाशावर एक हलका प्रकाश होता आणि मला एक विचित्र अस्वस्थता होती. जणू काय शरीर काहीतरी बोलत आहे. वेळ येताच मी अंथरुणावर पाणी शांतपणे प्यायले आणि माझ्या पतीला जागे केले, की काहीतरी घडणार आहे. मी फक्त असे म्हटले. त्याला एका क्षणात सर्व काही समजले. फक्त माझा हात पकडला. आम्ही दोघे रुग्णालयात पोहोचलो. डॉक्टरांनी मला दाखल केले. वेळ गेला, वेदना वाढली. तो माझ्याजवळ बसला. माझ्यासाठी सतत प्रार्थना केली. त्याचे ओठ थरथर कापत होते. मला माहीत आहे, की त्याने माझ्या आणि माझ्या भावी मुलाच्या आयुष्याबद्दल खूप काळजी घेतली. माझे बोट त्याच्या बोटांमध्ये गोठलेले होते. मी अनेक वेळा माझे डोळे बंद केले आणि अनेक वेळा उघडले. प्रत्येक वेळी त्याचा चेहरा दिसला. तो खूप शांत होता, खूप आत्मविश्वास होता आणि प्रार्थनेने भरलेला होता. तो क्षण जेव्हा नर्सने माझ्या कानात म्हटले, की "अभिनंदन, मुलगा झाला आहे." माझा श्वास परत आला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्वरित माझे डोळे बंद केले होते आणि माझे मन देवाचे आभार मानू लागले. थोड्या वेळाने जेव्हा नर्सने मुलाला आणले, तेव्हा मी त्याला घेतले. मऊ आणि निरागस मूल होते ते. मला माझ्या पापांचा पश्चाताप झाला. माझ्या देवाने पाठवलेल्या प्रकाशाप्रमाणे मी त्याचा चेहरा पाहिला आणि माझ्या मनातून बाहेर पडले, की तेच आहे. मी यासाठी सर्व काही सोडले. सर्व काही टिकून होते. माझा नवरा माझ्याजवळ आला आणि बसला. त्याने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि असे म्हणायला सुरुवात केली, की देवाने आपल्याला भेट दिली आहे. मी म्हणाले, की ते फक्त एक मूल नाही, तर माझी दिलगिरी देखील आहे. मला त्याला नाव द्यायचे आहे रोहन. त्याला धक्का बसला. तो म्हणाला, "रोहन का?" मी म्हणाले, "कारण जेव्हा तू मला भेटलास, तेव्हा माझ्या आयुष्यात प्रकाश होता. पण आता जेव्हा हे मूल माझ्या मांडीवर येते, माझ्या आयुष्यातील पूर्ण प्रकाशासह एक चमक होती आणि हे माझ्यासाठी क्षमा करण्याचे लक्षण आहे, जे मी अनेक वर्षे विसरून गेले आहे." त्याने डोके हलवले आणि मग हे नाव खूप चांगले आहे, असे म्हटला. मुलाच्या जन्मानंतर अनेक दिवस रुग्णालयात गेले. माझ्या मुलाला पाहून नर्सलाही आश्चर्य वाटले. ती म्हणू लागली, की "तो एक खूप गोंडस मुलगा आहे आणि तुम्ही खूप चांगले नाव ठेवले आहे." नर्स म्हणायची, की "तुमचा मुलगा रडत नाही, सर्व वेळ हसू असतो." मी हसत असे. जेव्हा आम्ही घरी परतलो, तेव्हा स्थानिकांनी आमचे अभिनंदन केले. हृदय असे म्हणायचे, की सर्व काही माझे प्रयत्न नाही, माझ्या देवाच्या इच्छेनुसार घडले आहे. माझ्या पतीने स्वतः लाकडापासून मुलासाठी पाळणा बनवला, त्यावर रंगवले आणि त्यांना हाताने सुशोभित केले. जेव्हा मी त्या पाळण्यात पहिल्यांदा रोहनला घातले, तेव्हा माझे हृदय भरले. तो झोपला होता, पण त्याचा चेहरा प्रकाशित झाला होता, राजकुमारासारखा. जेव्हा तो रात्री उठला, तेव्हा मी त्याच्याबरोबर जागे व्हायचे. पण माझा नवरा कधीही झोपला नाही.
तो माझ्याबरोबरच जागा व्हायचा. मी मुलाला माझ्याबरोबर थाप मारत असे आणि जेव्हा मी थकले तेव्हा मी झोपायला जात असे आणि म्हणायचे की आता मी माझ्या मुलाला सांभाळतो. एका रात्री दीपक खूप रात्री जागृत होता. झोपला नाही. तो खूप अस्वस्थ होता आणि माझ्या आत चिंता वाढत होती. मी त्याला घेतले. त्याच्या हृदयात त्याची वेदना वाचू लागले. माझा नवरा माझ्याजवळ आला. माझ्या हातातून मुलाला मांडीवर घेतले आणि त्याला लोरी सांगू लागला. त्याने डोळे बंद केले होते. जसे तो आपल्या वडिलांचा आवाज ऐकून शांत झाला होता. मी त्या क्षणी माझ्या पतीकडे पाहिले आणि माझ्या मनाला म्हणाले, की तुम्हीच माझ्यासाठी आनंदाचा मार्ग बनवला. मी स्वतःला वचन दिले, की मी या मुलाला खूप शूर बनवेन. मी त्याला शिकवेन, की वाकणे हा कमकुवतपणा नाही तर सामर्थ्य आहे. कारण प्रार्थना कधीही रिक्त नसते. आता माझे दिवस आणि रात्री या छोट्या अस्तित्वावर कमी झाले होते. मी प्रत्येक क्षणी प्रार्थना करायचो. मित्रांनो, तिच्या आयुष्याचा हा धडा आहे, की प्रेम केवळ शब्दातून व्यक्त होत नाही, ते खऱ्या अर्थाने जगले जाते. ते प्रवासात आहे, वाक्यात आहे, नकार देण्याऐवजी क्षमा करण्यात आहे आणि वरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यात आहे. तिला आता हे कळले आहे, की खरी मुक्ती नेहमीच असते. पण एकदा सत्याचा दिवा पेटल्यानंतर अंधार जास्त काळ टिकत नाही. आज तिला शेवटी स्वतःची ओळख पटली आहे. तिच्यासाठी प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात आहे. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.